नमस्कार, मी जयश्री। आज आपण बघणार आहोत झटपट होणारे रवा आप्पे। चला मग बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे हा। परत 1 वाटी घेतलेला आहे। मी 2 वाटी रवा घेतलेला आहे बारीक। यामध्ये 1 वाटी दही मिक्स करणार आहोत। यामध्ये 1 वाटी दही मिक्स करणार आहोत आपण आणि 1 वाटी पाणी मिक्स करणार आहोत आणि हे सगळं मिश्रण फेटून घेणार आहोत आपण। हे बघा, अशा प्रकारे आपलं मिश्रण फेटून घेणार आहोत आपण। मिश्रण फेटून झालेलं आहे। हे मी 1 ते 1.5 तासासाठी मिश्रण भिजवत ठेवण्यात आहे। तुम्ही 15-20 मिनिटं पण भिजवू शकता, पण मी जास्त वेळ भिजवत ठेवणार आहे। 15-20 मिनिटांनी यामध्ये खायचा सोडा टाकून तुम्ही आप्पे बनवू शकता, पण मला जास्त वेळ भिजवत ठेवायचं आहे। मिश्रण आता मिक्स झालेलं आहे, आपण भिजवत ठेवूया। मिश्रण आपण हे बघा, 1 तासानंतर आपलं पीठ किती फर्मेंट झालेलं आहे तुम्ही बघू शकता। छान फुललेलं आहे। आता यामध्ये आपण कोणत्या भाज्या घालणार आहोत ते बघणार आहोत। आता हे थोड्या वेळासाठी आपण बाजूलाच ठेवणार आहोत। तेल आपलं तापलेलं आहे, यामध्ये तडका देऊया। मोहरी, जिरे आणि बारीक चिरून कढीपत्ता घातलेला आहे आपण यामध्ये। यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहोत आणि काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता। शिमला मिर्च, गाजर, टोमॅटो आणि पत्ता गोबी, ह्या भाज्या आपण फ्राय करून घेणार आहोत। ह्या भाज्या आपण 1 मिनिटासाठी फ्राय करून घेतलेल्या आहेत। आपण हे थंड करून घेऊया। तुम्ही बघू शकता, याला जास्त फ्राय नाही करायचं, पण फ्राय केल्यानं अप्रतिम चव येते आप्याला। त्यामुळे आपण ह्या भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहे। फ्राय करून घेतल्यानं खूप मऊ होतात आणि खायला अप्रतिम चव येते। म्हणून आपण 1 मिनिटासाठी भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहोत। आपण हे थंड करून घेऊया। हे बघा, पीठ असं फर्मेंट झालेलं आहे। यामध्ये आपण जाळी येण्यासाठी अर्धा चमचा खायचा सोडा घालणार आहोत। असं छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये खायचा सोडा, तुम्ही बघू शकता। आणि यामध्ये आपण कुठेही मीठ घातलेलं नाही आहे, म्हणून आता मीठ घालायचं आहे। आपण यामध्ये मीठ घालणार आहोत, कलर येण्यासाठी हळदी पावडर आणि थोडं लाल तिखट घालणार आहोत। आणि आपण जे भाज्या आपण फ्राय करून घेतलेल्या होत्या ते भाज्या यामध्ये घालणार आहोत। भाज्या मी जास्त प्रमाणात घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। पीठ आपलं एकदम छान झालेलं आहे।
तुम्हाला जर अप्पे लवकर करायचे असले तर तुम्ही हे पीठ 15 मिनिटांसाठी भिजवत घालून त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालू शकता, म्हणजे अप्पे लवकर होईल आणि जाळीदार होतील. आणि तुम्हाला खायचा सोडा वापरायचा नसल्यास तुम्ही हे पीठ ओव्हरनाईट भिजू घालू शकता, मग तुम्हाला खायचा सोडा घालायची जरूरत नाही आहे. चला मग अप्पे बनवायला सुरुवात करूया. अप्पे पात्रात आपण तेल घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि यावर आपल्याला अप्पे सोडायचे आहेत. आपल्याला हे कडेनं सोडायचं आहे, कारण की मध्यभागी जास्त तापलेलं असते, म्हणून आधी कडेनं सोडायचे आहेत आपल्याला अप्पे. हे बघा, अप्पे एकदम छान झालेले, आपण परतून घेऊया. कलर पण सुरेख आलेला आहे. सगळे अप्पे आपण असेच परतून घेऊया. रवा अप्पे आपले तयार आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम छान आणि कुरकुरीत झालेले आहेत, चवीला अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप लवकर होतात. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कशी वाटली तुम्हाला अप्पे रेसिपी मला नक्की कळवून सांगा. आणि हे अप्पे तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता, शेंगदाण्याच्या चटणीसोबत, नारळाच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत पण खाऊ शकता. चला मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.